जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ग्रामस्थ मूलभूत भौतिक सुविधा अभावी कमालीचे त्रस्त झाले आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रस्तुत झालेल्या येथील वार्ड क्रमांक 6 मधील नागरिकांनी ग्रामपंचायतला 19 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामपंचायतने वार्ड क्रमांक 6 मध्ये तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत गावात पालखी रस्ता कामाची निवड केली होती, परंतु मंजूर केलेल्या प्रभागाऐवजी ग्रामपंचायत प्रशासनाने सदर काम वार्ड क्रमांक 4 मध्ये सुरू केल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे। सदर विकास काम हे ग्रामपंचायत ठरावानुसार नियोजित ठिकाणीच सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, सुनगाव। मंजूर करण्यात आला पालखी रस्त्याअंतर्गत, तर त्या रस्त्याला डावलून यांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये जे रस्ते नेले ते या पालखी रस्त्याअंतर्गत जे रस्ते मंजूर केलेले आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर काळपांडे ते कंटाळ्या घरापर्यंत, कोथळकारच्या घरापासून या घरापर्यंत जे रस्ते मंजूर करण्यात आले हे रस्ते डावलून यांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये नेलेत। तर ते रस्ते थांबवून त्यांनी अनुक्रमानुसार जे रस्ते मंजुरी भेटलेली आहे ग्रामपंचायत मार्फत ते रस्ते करण्यात यावे, अन्यथा यांनी जर कधी ते न केल्यास आम्ही यांना शांततेच्या मार्गाने आंदोलनाला इशारा देत आहे। ग्रामपंचायत मला आलं पाहिजे, बरोबर आहे ना, केलं खोदकाम केलं ना, आम्हाला न विचारता केलं ना, बरोबर आहे ना। कोणाची पायरी खशाचे 8 दिवस पाणी नव्हतं म्हणतात तुमच्या घरामध्ये, आम्हाला रोल नसता झाला, आम्हाला पाणी, या मुलीची काय कंडिशन आहे, मुलीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही।